गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग 15,000 क्युसेक्स वेगाने सुरू आहे आणि गोदाकाठापर्यंत पाणी पोहोचण्याचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात येतो। विसर्गामुळे व्यावसायिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। प्रशासनाने व्यावसायिकांना सूचना दिल्यात। सराफ बाजारात देखील पाणी शिरण्याची शक्यता आहे, कारण अगदी गंगा काठावरती सराफ बाजार जो आहे तो चढावरती बसलेला आहे, पण पाणी जे आहे जर वाढलं तर वाढत वाढत जाऊन ते सराफ बाजारापर्यंत पोहोचतं। अक्षरशः सराफांच्या दुकानात पाणी शिरतं। आता ही जी काही दृश्य आपण बघतोय ती तिथे मग कपडा व्यावसायिक असतील, भांडे बाजार असेल, तिळभांडेश्वराचं महादेवाचं मंदिर असेल, तर इथे पाणी जे आहे ते कायम शिरतं। म्हणजे जेव्हा जेव्हा म्हणून गोदाकाठ जो आहे म्हणजे गंगा घाट जो आहे तो भरलाय, तेव्हा तेव्हा पाणी जे ते सराफ बाजार, त्याचबरोबर भांडे बाजार आणि इतरही काही वेगवेगळ्या आळ्या असतील छोट्या छोट्या तिथपर्यंत जाऊन लागतं। त्यामुळे आत्ताच तिथल्या व्यावसायिकांनी आपलं सामान खराब होऊ नये, आणलेली विकण्यासाठी आणलेले जे कपडे ते खराब होऊ नये म्हणून तिथून हलवण्यास सुरुवात केली आहे। मग आता अर्थात या सगळ्या परिस्थितीत अपेक्षित काय, तर पालकमंत्री नेमके काय करतात बघा। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी इथल्या पूरस्थितीची पाहणी केली। शहरातल्या अहिल्याबाई होळकर पुलावर छगन भुजबळ आज तिथे गेले होते, तिथे उपस्थित होते आणि तिथून त्यांनी पुराचा आढावा घेतला आणि याच पुलाखालून सध्या प्रति सेकंद 15 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। तर आपत्कालीन यंत्रणांनाही पालकमंत्र्यांनी सतर्कतेच्या सूचना देऊ केल्या। जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रकारची जे मनुष्यहानी झाल्याची बातमी नाही। फक्त 4-5 जनावरं जे आहेत ती मृत्युमुखी पडल्याची बातमी आहे आणि जिथे जिथे नुकसान झालेले आहे त्या सर्व ठिकाणी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु आपण हे पण पाहायला पाहिजे की यंत्रणासुद्धा तिथं पोहोचणं जे आहे आवश्यक गरजेचं आहे, कारण पावसाचे अडथळे, रस्त्याचे अडथळे या गरजेतून वाट काढत हे सगळं काम आपल्याला करावं लागणार आहे। आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहे। प्रशांत, तसा अख्खा गंगा घाट पाण्याखाली जाण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे। म्हणजे 72च्या आठवणी आजही नाशिकरांच्या मनात असतील, त्यावरतीच खरं तर कुसुमाग्रजांची कणा ही कविता आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे। या सगळ्या परिस्थितीत, या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना आत्ता तिथे काय घडामोडी घडतायत, काय परिस्थिती आहे? खरं आहे विशाल तुझं, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त धरण असलेला जिल्हा कोणता, तर नाशिक, कारण 24 लहान मोठी धरण आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाणलोट क्षेत्र असलेला जिल्हा कोणता, तर तोही नाशिकच, कारण या ठिकाणी प्रचंड मोठं पाणलोट क्षेत्र आहे। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या 2 तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येनं पाऊस पडतो। सुरगाणा पेठ हा आदिवासी भाग, कड्याकापारींचा भाग, पूर्व सह्याद्रीचा भाग, या ठिकाणी मुसळधार पाऊस तसाच होतो। खरं सप्टेंबर महिना सरायला आलाय, पण पावसाने जो जोर पकडलाय तो अनाकलनीय मानला जातोय। आपल्याला माहिती आहे की प्रचंड मोठ्या वेगानं पाणी झेपावत आहे। ही दिलासा देणारी गोष्ट जरी नक्कीच असली की जीवितहानी अद्याप जरी झाली नाही तरीही पाण्याची परिस्थिती दाखवायची इच्छा होते की आपण आता याच ठिकाणी ज्या ठिकाणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली, हाच आहे तो अहिल्याबाई होळकर पूल आणि त्याचा भाग, आणि याच ठिकाणी पालकमंत्र्यांनी पाहणी केली। जवळपास 15,000 क्युसेक प्रति सेकंद वेगानं पाणी या पुलाखालनं गोदावरी नदीच्या पात्रात झेपावलंय। सगळी कुंड, रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड, गांधी तलाव सगळी पाण्याखाली गेलेली आहे। या ठिकाणी असलेली सगळी पुरातन मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेली आहे। आपल्याला माहिती आहे की 2016ला तू जसं सांगितलंस की दुतोंड्या मारुती बुडायची वेळ सुद्धा यापूर्वी आली आहे। आताही दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे, केव्हाही बुडेल अशी परिस्थिती नक्कीच आपल्याला म्हणता येईल। आणि याच ठिकाणी याच पुलाखालनं 2016 साली जवळपास 75,000 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता। त्याच वेळेस नांदूर मध्यमेश्वर बंदरातनं 3.25 लाख क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग मराठवाड्याकडे सुरू होता। आता जवळपास 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नांदूर मध्यमेश्वरचा सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यातल्या 24 धरणातील 11 धरणांमधनं आता विसर्ग सुरू आहे। मग गंगापूर असो, चणकापूर असो, दारणा असो, या सगळ्याच ठिकाणांना सुरू असलेला जो विसर्ग आहे, हे पाण्याचं दृश्य जे आहे ते अत्यंत विलोभनीय असल्यामुळे जागोजागी अनेक ठिकाणी स्थानिक लोक त्या ठिकाणी येत आहेत, बघण्यासाठी गर्दी करतायत, सेल्फी काढायचा प्रयत्न करतायत। प्रत्येक ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने अलर्ट दिलाय। ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी पोहोचतायत। पण सगळ्यात महत्त्वाचं हे की नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी स्वतः घेतली पाहिजे।
कारण निसर्ग जितका चांगला असतो दिसायला तितकंच निसर्गाचं विलोभनीय रूप हे केव्हा तांडव करायला लागतं याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. तीच आहे परिस्थिती आज नाशिकमधली. नाशिक शहरामध्ये आत्ता जरी पाऊस थांबला असला तरी ज्या ठिकाणावर नाशिक शहरातील गोदावरी नदीत पात्र येतं, पाणी येतं, त्या ठिकाणच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस अजूनही सुरू आहे. गंगापूर धरणाच्या ऊर्ध्व भागामध्ये आंबोली ठिकाणी अजूनही पाऊस मुसळधार सुरू आहे. आणि याचमुळे अजून 3 दिवस तरी हवामान खात्याने दिलेला इशारा यामुळे प्रत्येकानं सतर्क राहून काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. प्रशांतने दाखवलेली दृश्यच बरंच काही सांगून जात आहेत की नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. पण सध्या तरी प्रशासन सतर्क आहे.